येस बाळांनो, आज आपण 2020चा पेपर डिस्कस करूया. ओके. नंबर ऑफ शिफ्ट्स आले होते तिथं. ओके. येस, त्याच्यामध्ये एका शिफ्टचा 11-12-2020चा पेपर आपल्याला डिस्कस करायचा आहे. ठीक आहे ना? ओके. इन शॉर्ट लिहितो 2020चा पेपर. त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स किती 50 क्वेश्चन्स आहेत. ओके. ऑल क्वेश्चन्स वी आर गोइंग टू डिस्कस. ठीक आहे. जेवढे होतील ह्या सेशनमध्ये बघा तेवढे क्वेश्चन्स आपण आज इथं डिस्कस करूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट क्वेश्चन जे रिमेनिंग आहेत, ओके, दॅट विल डिस्कस. करेक्ट. फर्स्ट क्वेश्चन घ्या. फर्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द प्रोडक्ट वाय. आयडेंटिफाय द प्रोडक्ट वाय in the following series of reactions. In the following series of reactions. ठीक आहे. एक रिएक्शन गिवन आहे 4 nitrotoluene which on reaction with CH3CO taken twice O and CrO3 at 273 to 278 Kelvin. ठीक है. Which gives X, which on hydrolysis gives H3O plus heat gives Y. ठीक है. X आणि Y विचारलेला आहे तुम्हाला. सॉरी, ओनली Y विचारलेला आहे. ठीक है. 4 nitrotoluene. What is the structure of 4 nitrotoluene? It is CH3NO2. NO2 group कुठे आहे? At para position. Which on treatment with this reagent? Okay. Which gives first addition product? That is, this NO2 is as it is. This is CH. This one is O, C double bond O CH3. O, C double bond O CH3. एक addition product form होतो complex. Which on hydrolysis? Hydrolysis केलं, okay, तर काय form होतो? Aldehyde. It means 4 nitropenthaldehyde will form. ठीक है. ठीक है. aromatic compound, aromatic aldehyde preparation ची रिएक्शन आहे. yes, what CH3 चं कन्वर्जन, ओके, कशामध्ये केलं? CHO मध्ये केलं. बरोबर ना? ओके. इट मीन्स इट इज अ 4 नायट्रोपेन्झाल्डिहाइड. करेक्ट. ऑप्शन मध्ये होते 4 ऑप्शन्स होते. 4 नायट्रोबेन्झोइक ऍसिड होता, ऍसिटोफिनोन होता, बेन्झाल्डिहाइड होता आणि 4 नायट्रोबेन्झाल्डिहाइड. सो दिस इज 4 नायट्रोबेन्झाल्डिहाइड. 4 नायट्रोबेन्झाल्डिहाइड. करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. सेकंड क्वेश्चन. ठीक आहे. सहसा मी ऑप्शन इथं लिहिणार नाही, फक्त काय करतो, त्याच्यामधले क्वेश्चन्स फक्त डिस्कस करतो. ओके. नेक्स्ट बघा. द हीट ऑफ कंबशन ऑफ एसिटाल्डिहाइड. बघा, क्वेश्चन लिहा तुम्ही, तुमच्याकडे नसेल तर. द हीट ऑफ कंबशन ऑफ एसिटाल्डिहाइड to carbon dioxide and water is -1172 kilojoule per mole. प्रत्येक मोल साठी दिलेली आहे. कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ हीट लिबरेटेड. आता हीट लिबरेटेड म्हणले ना, मायनस साइन ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे. Calculate the amount of heat liberated when 66 gram of acetaldehyde when 66 gram of acetaldehyde were completely oxidized. Were completely oxidized. Correct.
completely oxidized. Atomic mass given आहे. Atomic mass कार्बनचा दिलेला आहे 12, हायड्रोजन दिलेला आहे 1 आणि ऑक्सिजन इज 16 नोन आहे तुम्हाला. ओके, तरी सुद्धा काय गिवन आहे. सी हियर द हीट ऑफ कंबशन ऑफ एसिटाल्डिहाइड. एसिटाल्डिहाइड नोन आहे तुम्हाला. ठीक आहे, आन्सर्स देतो, तुम्ही कॅल्क्युलेट करा. ओके, फर्स्ट ऑप्शन आहे बघा 1172, सेकंड ऑप्शन आहे 1758, थर्ड ऑप्शन आहे 6600 आणि फोर्थ आहे 2344. कशामध्ये सगळे किलो जूल मध्ये आहे. बरोबर आहे ना. हीट ऑफ कंबशन ऑफ एसिटाल्डिहाइड. एसिटाल्डिहाइड कसं लिहाल? CH3CHO कशासोबत? ऑक्सिजन सोबत रिएक्ट केला, विच फॉर्म CO2 प्लस H2O. मग 1 मोल बर्निंग साठी, बरोबर आहे ना, 1 मोल साठी हीट दिलेली आहे किती? ओके, 1 मोल साठी, 1 मोल मध्ये किती कार्बन कार्बन आहे? 2 कार्बन. ओके, 4 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन आहे. मीन्स 2 कार्बन 24, 24 प्लस 4 प्लस 16, 20, 20, 44. 44 gram corresponds to how much? 1172. This much heat get liberated. Liberated म्हणजे मायनस साइन ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर विचारलं कितीसाठी? 66 ग्रॅम साठी. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 66 into 1172 divided by what? 44. करेक्ट. 11 4 जा 11 6 जा 66. बरोबर आहे ना. ओके, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 2 8 जा 16, 2 6 जा करेक्ट ना. ओके, 586 मल्टिप्लाय करून घ्या. ठीक आहे, किती येतं आन्सर बघा? 586 आहे. 586 into 2 3, 1758 kilojoule. 1758 kilojoule. This is the answer. करेक्ट. सिंपल क्वेश्चन विचारला होता, थर्मोडायनेमिक्सचा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे ना. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे, चेक करा. Which among the following is natural biopolymer? Which among, third आहे, which among the following is a natural biopolymer of monosaccharide which among the following is natural biopolymer of monosaccharides. ठीक आहे ना. ओके, काय काय दिलेलं आहे बघा. एक आयसोप्रीन, सेकंड आहे ग्लायकोजन, थर्ड आहे सिल्क आणि फोर्थ आहे निओप्रीन. ठीक आहे ना. नॅचरल बायोपॉलिमर विच, ओके, आयसोप्रीन आहे. आयसोप्रीन रबरचा युनिट आहे, नॅचरल बायोपॉलिमर नाही आहे तो. सिल्क itself is a polymer. Neoprene itself is the monomer of a synthetic polymer. Glycogen, बरोबर आहे का? ओके, ग्लायकोजन इज द नॅचरल. ओके, काय म्हणू शकताय? which among the following is the natural biopolymer of monosaccharide? मोनोसॅकराइडचा नॅचरल बायोपॉलिमर कोण? ग्लायकोजन. ठीक आहे ना. ओके, सिंपल क्वेश्चन होता. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 4. which of the following is used to convert the olefins into aldehyde? Which of the following is used to convert, ठीक आहे, olefins म्हणजे ऑइल into aldehyde? H2 CO, H2 and CO, and CO and alkyne.
ठीक आहे ना. ओके, काय आन्सर असू शकतंय बघा, H2 अँड CO. ठीक आहे, ओलिफिन्स मध्ये ही रिएक्शन तुम्हाला होणार आहे. ओके, आणि फिक्स्ड रिएक्शन आहे. ठीक आहे ना. ओके, H2 आणि CO ऍड केलं की ओलिफिनचं कन्व्हर्जन कशामध्ये, डायरेक्ट अल्डिहाइड मध्ये होतं. ओके, हे बघूया आपण ते ओलिफिन्स मध्ये, अल्किन्स मध्ये बघूया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 बघूया. क्वेश्चन नंबर 5 खूप इझी क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय बी इन द फॉलोइंग रिएक्शन. ठीक आहे, एक रिएक्शन गिवन आहे, बेन्झो, स्ट्रेट फॉरवर्ड रिएक्शन आहे, बेन्झो नायट्राइल on reaction with C6H5McBr in presence of ether, which gives A, which on treatment with H2O, ठीक है, H3O प्लस एसिडिक वॉटर ऍड केला, B, ठीक आहे, प्लस हे MgBr आणि OH. खाली ऑप्शन्स दिलेले आहेत, डायफिनाइल, ठीक आहे, ओरली सांगतो, डायफिनाइल, बेन्झोफिनोन, बेन्झाल्डिहाइड आणि ॲनिलीन असे ऑप्शन्स आहेत आणि सगळे वर्डिंग मध्ये आहेत, लक्षात ठेवा. तर बेन्झोनायट्राइल काय असतो, व्हॉट इज बेन्झोनायट्राइल? दिस इज कॉल्ड C ट्रिपल बॉन्ड N बेन्झोनायट्राइल, which on treatment with magnesium, sorry, C6H5MgBr. It means what? This is Grignard reagent, which gives what? One addition product, that is C double bond N Mg, okay, is what? Br, and this is another group from the Grignard reagent, which on hydrolysis H3O plus gives what is this? Benzophenone. ऑप्शन परत एकदा सांगतो, डायफिनाइल, बेन्झोफिनोन, बेन्झाल्डिहाइड, ॲनिलीन. दिस इज बेन्झोफिनोन. ठीक आहे ना. येस, खूप इझी क्वेश्चन आहे आणि ऍज इट इज आहे टेक्स्ट मधला क्वेश्चन. ठीक आहे, कुठं आहे हा? प्रिपरेशन ऑफ कीटोन्स मध्ये आहे, प्रिपरेशन ऑफ कीटोन्स, विच एरोमॅटिक कीटोन्स. ठीक आहे ना. ओके, so option is benzophenone. Next, question number 6. Which among the following is ferromagnetic in nature? Which among the following is ferromagnetic? Ferromagnetic in nature कुठला आहे? एक SO2, BF2, एक मिनिट, सॉरी ऑप्शन्स रॉंग दिले मी, आयर्न, सगळ्याची नावं दिलेली आहे. आणि बघा हे क्वेश्चन्स कसे विचारले जातात. ठीक आहे, इथं कुठं स्ट्रक्चर्स वगैरे नाही आहेत तुम्हाला. ठीक आहे, डायरेक्ट नावं दिलेली आहेत, आयर्न, बेन्झीन, ऑक्सिजन. ठीक आहे ना. ओके, त्याच्यानंतर कोण आहे? वॉटर. हा कसा आहे? डायमॅग्नेटिक आहे. ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक आहे. वॉटर कसा आहे? डायमॅग्नेटिक आहे. आयर्न, ओके, हा काय आहे? फेरोमॅग्नेटिक इन नेचर. समजतंय ना. ओके, आयर्नला ओके फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणू शकताय तुम्ही. नेक्स्ट 7, क्वेश्चन नंबर 7. आयडेंटिफाय द मॉलिक्यूल विथ लिनियर ज्योमेट्री. आयडेंटिफाय द मॉलिक्यूल with linear geometry. Identify the molecule with linear geometry. त्याच्यामध्ये आहे SO2, दुसरा आहे BF2, तिसरा आहे C2H4 and next one is ClF3. ठीक आहे, सहज समजते तुम्हाला हायब्रिडायझेशन वरनं. त्याचा हायब्रिडायझेशन फाइंड आउट करा. ठीक आहे, 6 divided by 2 is equal to 3, म्हणजे काय आला? sp2. ओके, 4 प्लस इथं किती येईल? 2
2 plus 2 divided by 2 is equal to 2 sp hybridization. नंबर ऑफ पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट करतोय मी, ठीक आहे ना. येस, आता इथं तर काय आहेत, दोन्ही कार्बन आहेत, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, ठीक आहे. येस, सहज समजतंय तुम्हाला की काय तो sp2 हायब्रिडाइज्ड आहे. sp2 इट इज नॉट लिनियर, करेक्ट. ClF3 7 plus 3 divided by okay s2 म्हणजे 5 sp3 dehybridization. okay, trigonal bipyramidal geometry असते पण its shape is T shaped, correct ना. yes, Cl F F F T shaped, ठीक आहे. hybridization sp कुठे आहे तर ह्या ठिकाणी it is a linear, so option is what, bf2. bf2 is the linear. next, question number 8 बघा. question number 8, what is the molecularity and order of, बघा, kinetics, chemical kinetics वरती क्वेश्चन आहे. what is the, ठीक आहे, molecularity and order of the following reaction if rate law is rate is equal to K into O3 and here it is O respectively. given दिले reaction आहे O3 gas plus O gas which gives twice O2 gas. काय विचारले तुम्हाला, मोलिक्युलॅरिटी, ओके, आणि ऑर्डर विचारले. इथं सहज समजतं तुम्हाला, मोलिक्युल्स किती आहेत, 2 बघायचे कोएफिशियंट त्याचे, ठीक आहे ना. ओके, S2 आहे मोलिक्युलॅरिटी, बरोबर आहे ना. ओके, आणि ऑर्डर दिलेली आहे, रेट लॉ दिलेला आहे ना 1 1 म्हणजे सेकंड ऑर्डर, 2 काय आहे ऑर्डर, ठीक आहे. मग ऑप्शन्स काय होते, 4 and 2, 2 and 2, 3 and 2 and 3 and 1. तर दोन्ही काय आहेत 2 and 2. मोलिक्युलॅरिटी अँड ऑर्डर बोथ आर 2, ठीक आहे. रेट लॉ वरनं तुम्ही ऑर्डर सांगू शकताय, रिएक्शन वरनं तुम्ही मोलिक्युलॅरिटी सांगू शकताय, ठीक आहे. दिस इज एलिमेंटरी रिएक्शन. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 9. ओके, a first order reaction is 75% complete. A first order reaction is 75% completed in 60 minutes. 60 minutes मध्ये 75% complete झाली, ठीक आहे. The time required for its 50% completion is, the time required to its 50% completion is, okay. ऑप्शन्स बघा, 40 minutes फर्स्ट ऑप्शन आहे, 40 minutes सगळे मिनिट मध्ये आहेत हा, लक्षात ठेवा. 30 minutes, त्याच्यानंतर 120 minutes आणि 60 minutes. कसं फाइंड आउट करणार, अगोदर के ची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल तुम्हाला, बरोबर आहे ना. K is equal to what, 2.303 divided by T log to the base 10 what, A0 divided by 80, करेक्ट ना. ठीक आहे, आता बघा 75% completed म्हणले, 100 minus 75, ओके, इज इक्वल टू व्हॉट, 25. मग ही कुठली व्हॅल्यू झाली, 80 ची व्हॅल्यू झाली, आणि A0 इनिशियल किती झाली, 100, बरोबर आहे ना. ओके, एस ठेवा व्हॅल्यू, K इज इक्वल टू 2.303 divided by 60 log 100 divided by 25, बरोबर आहे का. ठीक आहे, करा कॅल्क्युलेशन, अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. इट मीन्स 2.303 divided by 60 into log 4, log 4 ची व्हॅल्यू किती असते, 2.303 divided by 60 into, okay, log 0.6,
बरोबर आहे ना. ओके येस, आता इथंच तुम्ही ऍडजस्टमेंट करून ओके आन्सर फाइंड आउट करू शकताय. अप्रॉक्सिमेट आन्सर येऊ शकतो तुमचं, ठीक आहे ना. ओके इट मीन्स इथं तुम्ही इंटू 10 टू द पॉवर घेऊ शकता, -2 घ्या, 60 कॅन्सल करा. करेक्ट. इट मीन्स 2.303 divided by 60 into 60 into 10 to the power -2. 60 get cancelled is equal to काय आन्सर 2.303 into 10 to the power -2. करेक्ट ना. ठीक आहे. मग टी हाफ 50% साठी विचारले ना, म्हणजे टी हाफ विचारलंय. करेक्ट ना. टी हाफ इज इक्वल टू 0.693 divided by k is equal to 0.693 divided by is 2.303 into 10 to the power -2. वरती गेल्यानंतर काय होतं चेक करा आता. ओके येस, आन्सर फाइंड आउट करा, यू विल गेट आन्सर. ठीक आहे. किती येतं आन्सर बघा. ओव्हरऑल आन्सर जे आहे ओके येस इट विल कम्स 0.30 approximately into 10 to the power 2. It means 30 minutes. करेक्ट. yes. सिंपल प्रॉब्लेम आहे तसा. ओके सो आन्सर इज व्हॉट 30. क्वेश्चन नंबर 10 बघा. क्वेश्चन नंबर ओके इज 10. काय विचारलंय, सिंपल क्वेश्चन आहे. Which of the following reactions yield propane to all? Which of the following reactions yield is what? Propane to all. Propane to all. ठीक है. फर्स्ट रिएक्शन गिवन आहे. ठीक है, चेक करा. फर्स्ट रिएक्शन दैट इज CH3 CH डबल बॉन्ड CH2 फर्स्ट B2H6 आणि सेकंड आहे H2O. सेकंड रिएक्शन आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2 फर्स्ट कोल्ड concentrated H2SO4 followed by hydrolysis. थर्ड रिएक्शन आहे थर्ड CH3CO CH3 त्याच्यामध्ये दिलाय मिथाइल मॅग्नेशियम CH3MgI in ether followed by hydrolysis. And last one is HCHO C2H5OH C2H5MgBr in what? Ether followed by hydrolysis. ठीक आहे. रिएक्शन्स गिवन आहेत आणि विचारले की काय which of the following produces okay what? Propane to all. Propane to all काय असतो? CH3 CHOH CH3. This is propane to all. करेक्ट ना. ओके इथं काय फॉर्म होतो सांगा बरं. प्रोपेन 1 ऑल फॉर्म होतो. लेस सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट फॉर्म्ड इन हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन. इथं कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज केलेला. इट मीन्स ओके प्रोपेन टू ऑल इज फॉर्म्ड इन दिस केस. करेक्ट. इन दिस केस व्हाट फॉर्म्स? कीटोन दिलेला आहे. इट मीन्स टर्शियरी अल्कोहोल विल फॉर्म. हा ग्रिग्नार्ड रिएजंट मधला CH3 कुठे अटॅच होतो? कार्बोनिल कार्बन. HCHO दिलेला आहे. इथं प्रायमरी अल्कोहोल फॉर्म होणार आहे. डेफिनेटली C2H5CH2OH प्रायमरी अल्कोहोल विल फॉर्म. ओके ग्रिग्नार्ड रिएजंट फॉर्मल्डिहाइड सोबत रिएक्ट केलं की प्रायमरी अल्कोहोल फॉर्म होतो. कीटोन सोबत रिएक्ट केलं की काय टर्शियरी अल्कोहोल फॉर्म होतो. and if hydroboration oxidation is carried out then less substituted alcohol is formed and if concentrated okay H2SO4 is added followed by hydrolysis. ठीक आहे. फर्स्ट स्टेप मध्ये काय फॉर्म होणार आहे? CH3CH CH3OSO3H असं प्रोडक्ट फॉर्म होतो. which on hydrolysis gives again yes secondary alcohol. करेक्ट ना. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. काय विचारले बघा 11 मध्ये. if n is the number of asymmetric carbon, if n is the number of asymmetric
carbon atoms, or symmetric carbon atoms, the number of optical isomers possible. The number of optical isomers possible, ठीक है, is given by the formula, is given by the formula, is given by the formula. Okay, काय काय दिलेला आन्सर, n divided by 2, 2n, n square, 2 to the power, okay, n. काय असेल आन्सर, ऑप्शन डी, 2 to the power n, म्हणजेच नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स. ठीक आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मध्ये स्टडी केलं आपण, कुठं, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 बघा. when SO2 is passed through, when SO2 is passed through acidified K2Cr2O7. आता जनरली ना, ओके, हा क्वेश्चन नसणार आहे, कारण काय, एस हा पार्ट एक्सक्लुडेड आहे, अशा टाइपचे क्वेश्चन्स नसणार आहेत तुम्हाला. ठीक आहे ना, K2Cr2O7 सोल्युशन म्हणलंय. ओके, पण JEE ला आपण स्टडी केलेला आहे, लक्षात येते ना. ओके, काय म्हणलंय, रिड्यूस्ड SO2 टेक्स प्लेस, द सोल्युशन टर्न्स ग्रीन. यस, ऑप्शन देतो डायरेक्टली, कारण काय, हा विचारला जाणार नाही तुम्हाला. KMnO4, K2Cr2O7 हे कंपाऊंड्स तुम्हाला, ओके, एक्सक्लुडेड आहेत. सोल्युशन टर्न्स, द सोल्युशन टर्न्स ग्रीन. ठीक आहे, येस, हा ऑप्शन होता त्याच्यामध्ये, द सोल्युशन टर्न्स ग्रीन, दॅट इज द ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. which of the following molecules has a zero dipole moment? Yes, definitely याच्यावरती क्वेश्चन विचारणार. Okay, which of the following molecules, ठीक है, has zero dipole moment, zero dipole moment, ठीक है ना, zero dipole moment. त्याच्यामध्ये H2O आहे, H2O, CO2 आहे, सहज समजतंय तुम्हाला आता, H2S आहे, आणि काय, NF3. ऑप्शन कुठला असणार आहे मग, CO2, बरोबर आहे ना. स्ट्रक्चर कसा आहे, लिनियर, दॅट्स वाय इट गेट कॅन्सल्ड आउट. ठीक आहे, म्यू इज इक्वल टू 0 इन दिस केस. करेक्ट, विचारला जाऊ शकतो डायपोल मोमेंट वरचा क्वेश्चन, आणि रिपीट पण होतात क्वेश्चन्स, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 14 बघा. Question number 14. When 1 mole of gas is heated, when 1 mole of gas is heated, when 1 mole of gas is heated at constant volume, at constant volume, and heat supplied is, heat supplied is 500 joule, then which of the following is correct? Then which of the following is correct? ठीक आहे, which of the following is correct असं म्हणलंय. कुठला करेक्ट असणार आहे बघा. W is equal to is 500 joule, delta U is equal to what, 0. Second, delta U is equal to minus 0.5 joule, Q is equal to minus 500 joule. Then Q is equal to 500, okay, is what, joule. W is equal to 0, and last one, Q is equal to minus 500 joule, and delta U is equal to what, 0. ठीक आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट जर असेल तर W काय असणार आहे, W is equal to minus P external
डेल्टा व्ही हा 0 जर असेल तर W इज इक्वल टू 0. बरोबर ना. ओके. आणि काय म्हणले 1 मोल ऑफ गॅस इज हीटेड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हीट सप्लाइड टू द सिस्टीम आहे इथं. इट मीन्स Q इज इक्वल टू काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, सो ऑप्शन इज व्हॉट, सी. Q इज इक्वल टू 100 आणि W इज इक्वल टू व्हॉट, 0. आलं लक्षात आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 बघा. काय म्हणलंय, which among the following catalysts is used in the preparation of Dacron? Which of the following catalyst, ठीक है, is used for the preparation of Dacron? Preparation of Dacron. ओके, त्याच्यामध्ये काय काय दिलं बघा. झिंक ॲसिटेट अँड अँटीमनी ट्रायऑक्साइड. झिंक ॲसिटेट अँड अँटीमनी ट्रायऑक्साइड. सेकंड आहे परऑक्साइड. थर्ड आहे टायटॅनियम क्लोराइड. and triethyl aluminum. And last one is oxygen. ठीक आहे. तर डेक्रॉन प्रिपरेशन करण्यासाठी ओके, जस्ट तुमच्या बुक मध्ये मेन्शन आहे, बघू शकता. झिंक ॲसिटेट आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड यूज केलं. ठीक आहे ना. झिंक ॲसिटेट अँड अँटीमनी ट्रायऑक्साइड कॅटलिस्ट इज युज्ड. ठीक आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, इझी क्वेश्चन आहे आणि असेच क्वेश्चन्स विचारतात. ठीक आहे, त्याच्यामुळे लाईन टू लाईन तुम्हाला प्रत्येक लाईन मधलं आन्सर नोन असलं पाहिजे. इफ वेंटो फॅक्टर ऑफ मोनोॲसिटिक ऍसिड, आता वेंटो फॅक्टर वरती तुम्हाला क्वेश्चन नसणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा एक्सक्लूड करूया, आपण पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following groups does not show -R effect? Which of the following which of the following groups म्हणले, groups does not show -R effect. Okay, COH, OH, CN, CHO. ठीक आहे, असा कुठला ग्रुप आहे जो मायनस इफेक्ट, ओके, -R इफेक्ट दाखवत नाही? येस, डेफिनेटली OH ग्रुप कसा आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप म्हणतो त्याला आपण. करेक्ट. आणि बाकीचे कसे आहेत, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स आहेत. सो ऑप्शन इज व्हॉट, बी. सेकंड ऑप्शन. कार्बन इज प्रेझेंट इन हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट. बघा, ऑक्सिडेशन नंबर विचारलेला आहे इथे या केस मध्ये. आता चेक करा. कार्बन इज प्रेझेंट in highest oxidation number in CO, C2O4 2-, CO3 2-, आणि कॅल्शियम कार्बाइड. ठीक आहे, कार्बन कुठे हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे हे ओळखायचं आहे तुम्हाला. ओके, फर्स्ट मध्ये चेक करा किती येते ऑक्सिडेशन नंबर. ओके, +2 येतो.
सेकंड मध्ये चेक करा 2x मायनस ओके 8 इज इक्वल टू -2 2x ओके इज इक्वल टू +6 x इज इक्वल टू +3 ठीक आहे. इथं काय येतो बघा +3 येईल ना इथं. हा इथं -2 आहे. येस चेक करा x -6 इज इक्वल टू -2 x इज इक्वल टू -2 +6 म्हणजे x इज इक्वल टू किती येईल 4 येईल. इथं किती असणार आहे तो +4 मध्ये असणार आहे. इथं सांगा बरं Ca2 प्लस C2 2 मायनस इट मीन्स 2x इज इक्वल टू 2 -2 x इज इक्वल टू -1 हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट मध्ये कशामध्ये आहे तो CO3 2 मध्ये. ठीक आहे ना. ओके रेडॉक्स रिएक्शनचा क्वेश्चन आहे तो which among the following is not an amorphous solid. amorphous solid आता क्रिस्टलाइन सॉलिड आणि amorphous सॉलिड वरती तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाहीत. ठीक आहे तरी सुद्धा बघा which of the following is not an amorphous solid. ठीक आहे ना. ओके त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा रबर टार बटर आणि कॅम्फर. ठीक आहे. रबर काय amorphous आहे टार amorphous आहे बटर amorphous आहे कॅम्फर इज नॉट amorphous. तुम्ही फील केलं असणार आहे कॅम्फर क्रिस्टलाइन असतो. ठीक आहे ना. ओके फिलिंग वरनं तुम्हाला समजेल इट इज अ क्रिस्टलाइन सबस्टन्स सो camphor is the option. This is a crystalline solid not amorphous. Next question number 20. Which of the following is the functional isomer of pentane to ol? Which of the following is the functional isomer of pentane to ol? आता कधी लक्षात ठेवा ओके अल्कोहोलचा फंक्शनल आयसोमर कुठला असतो. अल्कोहोलचा फंक्शनल आयसोमर जनरली इथर असतात. ठीक आहे बघूया आपण काय काय दिले. पेंटेन 1 ऑल दुसरा दिलेला आहे इथॉक्सी प्रोपेन थर्ड आहे पेंटेन टू ओन स्ट्रक्चर आले पाहिजे तुम्हाला ओके तर सॉल्व करता येतो. पेंटेन 3 ऑल. आता ओल तर फंक्शनल आयसोमर नसणारच आहेत. आता या दोन्ही मध्येच हा कीटोन आहे आणि हा काय इथर आहे. इथॉक्सी प्रोपेन म्हणलंय. इथॉक्सी प्रोपेन कसं लिहाल तुम्ही ओके दोन वेने लिहू शकता. आयसोप्रोपेन पण लिहू शकता एन प्रोपेन पण लिहू शकता. ठीक आहे CH3 CH2O CH3 number of carbons 5 hydrogens 5 plus 4 9 plus 3 12. pentane to all काय असतो CH3 CHOH CH2 करेक्ट. इथं काय येतो मग आता मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा दोन्हीचा सेम आहे का. येस डेफिनेटली दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे सेम. सो ऑप्शन इज व्हॉट इथॉक्सीप्रोपेन. पेंटेन टू ओन C double bond O CH2 इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला चेक करा बरं दोन्हीचा. कार्बन किती आहेत 5 आहेत. हायड्रोजन 3 plus 2 is what 5 plus 2 7 plus 3 10. हा असा आहे C5H10O. पण इथे किती आहे C5
H किती आहेत बघा बरं, H11 असतील. करेक्ट ना. 3 plus 1 4, 4 plus 2 6 8 3 11. किती झाले रे? 3 plus 2 5, 5 plus 2 7, 7 plus 2 9 10 12. हा, इथं OH लिहावं लागेल ना. एक तर असा लिहू शकतो आपण C5H12H11OH. हे अल्कोहोल साठी झालं. मग दोन्हीसाठी लिहिते वेळेस आपल्याला C5H12O लिहावं लागेल. करेक्ट ना. दॅट इज द आन्सर. सो ऑप्शन इज बी. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, 21 to ओके एस 50 ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. आता हे जे काय 20 क्वेश्चन्स आपण डिस्कस केलं, ओके, ह्या 20 क्वेश्चन्सला थोडंसं व्हेरीफाय करा, बघा कसे आहेत क्वेश्चन्स. ओके, मोस्टली कसे थेरॉटिकल क्वेश्चन्स विचारलेले आहेत. म्हणजे काय की थेरी बेस्ड, स्ट्रक्चर कमी दिलेत तुम्हाला आणि थेरी किंवा प्रॉब्लेम आणि सिंपल प्रॉब्लेम विचारलेत, असं काय हार्ड नाहीये. ठीक आहे ना. ओके, टुडे विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट.